सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाची स्तुती असो की आज परत एक बार आपण या शिकवणीमध्ये एकत्रित आहोत आणि परमेश्वरानं आपल्या सर्वांना अजून एक संधी दिली की आपण या वचनाचा अभ्यास करूया. आपण कालपर्यंत पाहिलं की कशा रीतीनं जी अवशिष्ट मंडळी आहे ती अस्तित्वात आली आणि या अवशिष्ट मंडळीसाठी किंवा अवशिष्ट मंडळी उदयास येण्यापाठीमागं कोणकोणती कारणे होती. आणि आपण याचा देखील अभ्यास केलेला आहे की कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या धर्म सुधारणेसाठी गरजेच्या होत्या. आणि आज आपण काल 2 पॉइंट पाहिले आणि आज आपण पुढचे मुद्दे या ठिकाणी बघत आहोत. तिसऱ्या मुद्द्यापासून आपण पुढे कंटिन्यू करूया. तिसरा मुद्दा आहे ख्रिस्ताच्या प्रमुख याजकीय मध्यस्थी कार्याची पिछेहट. रोमच्या मंडळीचे बळ जसे वाढले तसे ख्रिस्ताच्या स्वर्गातील प्रमुख याजक या नात्याने होत असलेल्या मध्यस्थीच्या कार्याकडे विश्वासकांचे दुर्लक्ष झाले. निवास मंडपातील दैनंदिन यज्ञ यागाचा हा प्रतिदाखला होता. या ग्रंथातील अध्याय 4 मध्ये आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळेल. पाप क्षमेसाठी आणि सार्वकालिक तारणासाठी ख्रिस्तावर श्रद्धाभाव ठेवण्याऐवजी विश्वासकांनी आपला विश्वास पोप, ख्रिस्ट आणि वरिष्ठ धर्माधिकारी यांच्यावर टाकला. नव्या करारातील सर्व विश्वासकांचे याजकीयत्व या शिकवणीच्या विरुद्ध जाऊन तारणासाठी व धर्माधिकाऱ्यांचे पाप विमोचन कार्य महत्वाचे आहे ही विचारसरणी अंमलामध्ये आली. आपण या गोष्टीपर्यंत आहोत की जिथं रोमी लोकांचं जे सैन्य आहे किंवा त्यांची जी सत्ता आहे ती वाढत गेली आणि रोमी लोक सर्व ठिकाणी आपलं सत्ता बळकावत आहे आणि त्यांच्याद्वारे अनेक लोकांचा छळ देखील झाला. अनेक लोकांना मरणाला सामोरे जावं लागलं आणि आपण काल हा देखील भाग पाहिला की असह्य वेदनेमध्ये देखील तरी देखील अनेकांनी आपला विश्वास हा कमी केलेला. आता ज्यावेळेस त्यांच्याजवळ हा अधिकार येत आहे, या अधिकारामध्ये आपल्या लक्षात येतं की ख्रिस्ताचं जे कार्य आहे ते कमी होताना दिसतं. म्हणजे जो ख्रिस्ताचा रोल होता तो ख्रिस्ताचा रोल आता ही लोक घेत आहेत. जे कार्य ख्रिस्ताचं होतं त्याच्याऐवजी या लोकांनी ख्रिस्तावर अवलंबून राहण्याऐवजी या लोकांवर किंवा या सत्ताधिकारी लोकांवर आपला सर्व भाव ते टाकत आहेत. आणि म्हणून आपण पुढे पाहत आहोत की या लोकांच्या द्वारे जे तारणासाठी त्यांचं सर्व जीवन आहे ते धर्माधिकाऱ्यांच्या पाप विमोचनाचं कार्य बनलं. मंडळीने प्रभू भोजनाच्या ऐवजी मांस हा धार्मिक विधी अंमलात आणल्यामुळे स्वर्गातील ख्रिस्ताचे मध्यस्थीचे कार्य ज्याद्वारे पश्चातापी विश्वासकाला त्याच्या प्रायश्चित्ताच्या यज्ञाचा सर्व लाभ होतो याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष करण्यात आले. आपल्या लक्षात येतं की जे कार्य ख्रिस्ताचं होतं मध्यस्थीचं कार्य आहे, जो प्रभू भोजनाचा विधी आपल्याला हे जाणीव करून देतो, याची आठवण करून देतो की या प्रभू भोजनाच्या विधीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे, आपल्याला नम्र होण्याला शिकवतो. तसंच आपल्या सर्वांचे जे पाप विमोचन आहे किंवा पाप क्षमा आहे ती भाकर आणि द्राक्षरस याचं हे एक प्रतिरूप आहे की ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावलेला आहे. आता हे मध्यस्थीचं कार्य ख्रिस्ताचं आहे, परंतु या लोकांनी स्वतःवर ही जबाबदारी घेतलेली आहे की जर तुम्ही आमच्याकडे याल, आम्ही तुमच्यासाठी मध्यस्थी करू तर तुमच्या पापांची तुमच्या अपराधांची क्षमा होत आहे. आणि मग हा जो धार्मिक विधी आहे याला नाव देण्यात आलं मास. आणि याच्याद्वारे मास म्हणजेच प्रार्थना किंवा भक्ती असा होतो, परंतु त्या विधीच्या ऐवजी या मासला किंवा या विधीला जास्त प्राधान्य देण्यात आलं. स्वतःचे मरण आणि आगामी राज्याची प्रतिछाया यांचे स्मारक म्हणून ख्रिस्ताने स्थापिलेला प्रभू भोजनाचा विधी याच्या भिन्न कॅथलिक मंडळी घोषित करीते की मानवी याजकाने देवाला पाहिलेला ख्रिस्ताचा रक्तविरहित यज्ञ म्हणजे मांस विधी आहे. वधस्तंभाप्रमाणे ख्रिस्ताला पुन्हा अर्पण केले तर मांस तर्फे विश्वासक आणि मृतजन यांच्यावर विशेष कृपा येते. आपण हा देखील भाग लक्षात घेत आहोत की काही गोष्टी अशा आल्या ज्या रूढीप्रमाणे होत्या, जे त्यांच्या विधर्मी गोष्टींमध्ये होत्या त्या आता त्यांनी ख्रिस्ताच्या किंवा ख्रिस्तीपणामध्ये लादत आणले. त्याच्यामध्ये हा भाग आहे तो अशा रीतीने की वधस्तंभाप्रमाणे ख्रिस्ताला जर पुन्हा अर्पण केले तर मांस तर्फे किंवा त्या भक्तीद्वारे विश्वासक आणि मृतजन
यांच्यावर विशेष कृपा होती. या दोन्ही व्यक्तींवर कृपा करण्यात येईल हा या भक्तीचा मूळ हेतू होता. परंतु हे शास्त्राच्या विरुद्ध आहे. तो भाग आपण पुढे वाचू. पवित्र शास्त्र शिकवणीविषयी आजान राहून आणि मांस हा विधी केवळ मानवी याजक उरकतात ही जाणीव ठेवून प्रचंड जनसमूह आपला मध्यस्थ येशू ख्रिस्त याला प्रत्यक्ष सामोरे जाण्याच्या आशीर्वादाला मुकत आहेत. म्हणून दिलेले अभिवचन आणि पाचारण तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ हे फोडून टाकण्यात आले. हा मुद्दा आपल्याला हे सांगत आहे की आपल्या प्रत्येकाला आपल्या प्रश्नाची उत्तरं लगेच हवी असतात. समजा एखादा व्यक्ती कोणत्या अडचणीमध्ये आहे, तर त्या व्यक्तीला त्याच्या अडचणीचं किंवा त्याच्या प्रश्नाचं उत्तर लगेच हवं आहे म्हणून तो व्यक्ती अशा एका व्यक्तीचा शोध करेल की जिथून मला लगेच उत्तर मिळेल, जिथून मला लगेच याच्यातून बाहेर निघता येईल, जिथून मला माझ्या प्रश्नाचं किंवा माझ्या अडचणीचं समाधान प्राप्त होईल. आणि हा भाग या लोकांनी धरला आणि त्यांनी ही गोष्ट सांगितली आहे की जर क्षमा हवी असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत या. इथं आपल्याला हे लक्षात येतं की एक व्यक्ती जो पापामध्ये असेल, अपराधामध्ये असेल, त्यानं या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाण्याऐवजी जर ख्रिस्तापर्यंत वाटचाल केली, तर आपल्याला लक्षात येईल की आपण काय केलं पाहिजे. ख्रिस्तापर्यंत जाण्यासाठी अनेक जण घाबरतात आणि अनेक जण आपल्या पापापासून बाहेर येऊ शकत नाहीत. आपल्याला वाटतं का की तिसरा व्यक्ती जर आपल्यासाठी मध्यस्थी करेल, तर मग आपल्या पापांची क्षमा होईल? जोपर्यंत आपण आपले अपराध जसे आपण आपले अपराध त्यावेळेस ती लोक पोप समोर किंवा बिशप समोर कबूल करत होते. वचन आपल्याला सांगतं की हे सर्व पाप अपराध आपण ख्रिस्तासमोर कबूल करावेत. ख्रिस्ताद्वारे आपल्याला क्षमा मिळत आहे, तर त्याच्याजवळ आपण कबूल करावेत, परमेश्वराजवळ कबूल करावेत, कारण हा आपला डायरेक्ट संवाद होऊ शकतो. बरं, यावर अजून जर आपण विचार केला, आपल्याला लक्षात येईल की या सर्व लोकांनी इतर सर्व ख्रिस्ती लोकांना असं काबीज केलेलं आहे की ते स्वतःहून आपल्या घरामध्ये देखील आपल्या पापाची क्षमा देवाला मागू शकत नाही. त्यांना मंदिरातच जावं लागेल, त्या व्यक्तीपर्यंतच जावं लागेल, मग त्यांना समाधान वाटेल की इथं गेल्यानंतरच आपल्या अपराधांची क्षमा होते. इथं कन्फेस केल्यावर, इथं पापाची कबुली केल्यानंतर मगच आपल्याला क्षमा मिळेल. म्हणजे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की किती प्रमाणामध्ये देवाचं वचन या विरुद्ध रीतीनं किंवा चुकीच्या रीतीनं अनेकांच्या मनामध्ये बिंबवलेलं होतं. कारण वचन आपल्याला सांगतं इब्री 4:16 मध्ये की आपण धैर्यानं कृपेच्या राजासनाजवळ यावं. चौथा मुद्दा आहे सत्कृत्याचे स्तुत्य स्वरूप. नव्या करारातील शिकवणीच्या विरुद्ध विचारसरणी सर्वत्र प्रचलित होती. म्हणजे विश्वासाने नाही तर एखादी व्यक्ती आपल्या सत्कृत्याने तारण प्राप्ती साध्य करू शकते. आता आपल्याला नव्या करारामध्ये ही शिकवण आहे की आता व्यक्ती त्याच्या कृत्यांमुळं तारला जात नाही, तर विश्वासानं तारला जातो. ही जी विचारसरणी आहे ती अजून देखील लोकांपर्यंत मांडण्यात आली नाही. अजून देखील जर तुम्ही काही सत्कृत्य करत राहाल, चांगली कामं करत राहाल, मग तुम्ही अर्थातच स्वर्गीय राज्यामध्ये जाल. म्हणून काही धर्मांमध्ये अजून देखील हाच भाग आहे, की तुम्ही जेवढं चांगले कृत्य कराल, तेवढं तुमचा पुण्य आहे ते वाढत जाईल. जे तुमचा चांगला भाग आहे तो वाढत जाईल आणि मग तुमचे स्वर्गात जाण्याचे चान्सेस जास्त वाढतात. पण ख्रिस्ती लोकांसाठी वेगळं आहे. आपल्या सर्वांसाठी किंवा संपूर्ण जगासाठी हे वेगळं आहे, की जोपर्यंत आपण ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत आपल्या अपराधाची क्षमा नाही आणि तोपर्यंत स्वर्गीय दार देखील आपल्यासाठी नाही. म्हणून हा भाग अत्यंत गरजेचा आहे, की विश्वासानं एखाद्या व्यक्तीचं तारण होत आहे. पापाच्या अंतर्यामात कृपा भरल्यामुळे त्याची परिणती सत्कृत्यामध्ये होते आणि ती व्यक्ती त्यामुळे तारण प्राप्तीस लायक ठरते. अशी शिकवण कॅथलिक मंडळी देते. खरे पाहिले तर संत लोकांप्रमाणे एखाद्याने अधिक सत्कृत्य करून आपल्या नावे अधिक पुण्य साठवावे. या साठवलेल्या अधिक पुण्याचा उपयोग दुसऱ्याच्या कल्याणासाठी करू शकतो. मंडळीच्या या शिकवणीमुळे नीतिमत्व तत्वामध्ये सत्कृत्याने फार मोठा भाग उचलला. लक्षात घ्या की इथून पुढे आता ही लोक अजून कोणते शिकवण करत आहेत की जो संत आहे किंवा प्रिस्ट म्हणा किंवा सेवक म्हणा किंवा पास्टर म्हणूया की हा देवाच्या सेवेत असल्यामुळं तो जास्त सत्कृत्याद्वारे जास्त पुण्य कमवू शकतो
आणि त्या पुण्याच्या आधारे आम्ही तुम्हाला देखील आमचं पुण्य वाटून देऊ शकतो, ज्याच्या आधारे तुमच्या जीवनात अजून पुण्य वाढेल आणि तुम्ही स्वर्गीय राज्यापर्यंत जाऊ शकता. म्हणजे जे आपल्या वाट्याचं नाही, ते दुसऱ्याद्वारे आपल्यापर्यंत येत आहे. जो भाग आपल्याला ख्रिस्ताद्वारे मिळू शकतो, तो या व्यक्तींद्वारे देण्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. पर्गेटरीच्या तत्वात सुद्धा सत्कृत्याने फार मोठी भूमिका बजावली आहे. ते संपूर्ण शुद्ध नाहीत, त्यांची पूर्ण शुद्धी झाली पाहिजे. त्याकरिता त्यांच्या पापासाठी मामूली शिक्षा म्हणून स्वर्गातील आनंद उपभोगण्या अगोदर त्यांना पर्गेटरीत राहावे लागेल. जिवंत असलेले विश्वासक स्वतःचे प्रार्थनाशील जीवन आणि सत्कृत्ये याद्वारे पर्गेटरीमध्ये असलेल्यांचा काळ आणि यातनांची तीव्रता कमी करू शकत होते. हा एक मुद्दा आहे जो आपण सातत्याने शिकत आहोत की पर्गेटरी हा भाग अशा रीतीने आहे की समजा एखाद्या व्यक्तीचं मरण झालं आणि तो मरणानंतर आता ना स्वर्गात गेलाय ना नरकात गेलाय. आता त्यांचा हा भाग आहे सांगण्याचा. ना तो स्वर्गात आहे ना नरकामध्ये आहे. तो अशा ठिकाणी आहे जिथं त्याला बांधण्यात आलेला आहे किंवा अजून तो रिलीज झालेला नाही. तर तिथं तो अजून यातना भोगत आहे. आणि जर आम्ही तुमच्यासाठी मध्यस्थी करू तर नक्कीच त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यात येईल. तो भाग आपण पुढे पाहणार आहोत. परंतु तोपर्यंत त्या व्यक्तीला त्या पर्गेटरीमध्ये राहावं लागत आहे. आणि यामुळं जे जिवंत असलेले विश्वासक आहेत, ते स्वतःचं प्रार्थनामय जीवन आणि सत्कृत्ये याद्वारे त्या पर्गेटरीमध्ये असलेल्याचा काळ आणि यातनांची तीव्रता कमी करू शकतात. म्हणजे जी त्यांची जवळची लोक आहेत, जे नातेवाईक असतील, ती लोक जर अजून आपलं जीवन देवामध्ये वाढवतील, प्रार्थनेमध्ये वाढवतील, चांगले सत्कृत्य राहतील, तर त्यांच्या चांगल्या कृत्यांमुळं जो व्यक्ती मेलेला आहे, त्या व्यक्तीला त्या पर्गेटरी या स्थानातून सोडवता येईल आणि स्वर्गीय राज्यामध्ये घेऊन जाता येईल. हा भाग एका त्या पॅसेजद्वारे घेण्यात येतो आणि हा त्यांचा गैरसमज किंवा गैरअर्थ लोकांसमोर मांडण्यात आला आहे. 5वा मुद्दा आहे प्रायश्चित्त आणि पापमुक्तता यांचे तत्व. प्रायश्चित्त हा एक धार्मिक विधी संस्कार असून बाप्तिस्म्यानंतर पाप झाल्यावर या विधीद्वारे ख्रिस्ती मनुष्य पाप क्षमा प्राप्त करून घेतो. ही पाप क्षमा ख्रिस्टच्या क्षमापत्राद्वारे प्राप्त करून घेण्यात येते. परंतु हे घडण्या अगोदर ख्रिस्ती लोकांनी स्वतःच्या विवेकाचे परीक्षण करावे, पापाबद्दल पश्चाताप करावा आणि इतपर देवाचा अवमान करणार नाही अशी प्रतिज्ञा केली पाहिजे. नंतर आपली पापे ख्रिस्त पुढे कबूल करून ते जे सांगतील ते प्रायश्चित्त संस्कारासाठी केले पाहिजे. जोपर्यंत त्यांचा प्रिस्ट त्यांना लेटर देत नाही, आज जसे आपल्याला लेटर लागतात वेगवेगळ्या कारणासाठी मंडळीतून, जोपर्यंत त्यांचा प्रिस्ट त्यांना एक लेटर देत नाही की हो तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे, किंवा तो जोपर्यंत हे जाहीर करत नाही, तोपर्यंत तरी तुमच्या अपराधांची क्षमा नाही. समजून घ्या की एक व्यक्ती ज्याच्या अपराधासाठी तो मध्यस्थी करत आहे, त्या व्यक्तीच्या अपराधाची क्षमा झाली आहे का नाही, हे परमेश्वर जास्त सांगेल का तो व्यक्ती जास्त सांगेल? आता हे आणण्यापाठीमागे देखील काही कारण आहेत. हे हे तत्व आणण्यापाठीमागे देखील काही असे बिब्लिकल गोष्टी आहेत, ज्या गोष्टींच्या आधारे हा गैरसमज लोकांपर्यंत मांडण्यात येत आहे, की जर हे चालू ठेवलं तर नक्कीच अशाच रीतीनं ख्रिस्ती जीवन वाढत जाईल. परंतु आपल्या लक्षात येतं की हे पूर्ण रीतीनं चुकीचं आहे. आज आपल्याला पाप क्षमेसाठी कोणत्याही इतर मध्यस्थाची गरज नाही, कारण आपला मध्यस्थी फक्त आणि फक्त येशू ख्रिस्त आहे. तथापि प्रायश्चित्तामुळे पापी मनुष्य पूर्णपणे मुक्त होत नसे. त्यांना मामूली शिक्षा ह्या जीवनात किंवा पर्गेटरीमध्ये भोगावी लागत असे. ह्या शिक्षेसाठी मंडळीने पाप मुक्ततेचे तत्व स्थापन केले. या तत्वामुळे अपराधापासून मुक्त केल्यानंतर जे पाप मागे राहील त्याच्या मामूली शिक्षेपासून मुक्तता लाभे. पश्चाताप आणि नेमून दिलेल्या ठराविक सत्कृत्य केल्याने, सहसा मंडळीला पैसे दिल्याने पाप मुक्तता जिवंतांना आणि पर्गेटरीत असलेल्यांना बहाल करण्यात येत असे. हा भाग परत एकदा शिकत आहोत की पर्गेटरीमध्ये अजून कोणती गोष्टी केली जायची, की जर त्या व्यक्तीला तिथून सोडवायचं असेल तर तुम्ही मंडळीला पैसे द्या, मंडळीला अशा काही गोष्टी पुरवा ज्याच्याद्वारे
आम्ही त्याच्यासाठी अजून कार्य करू, अजून प्रार्थना करू आणि त्याच्या जीवनामध्ये आम्ही पुण्य जोडू, ज्याच्याद्वारे तो स्वर्गीय राज्यापर्यंत जाईल. आणि अशी पापमुक्तता आम्ही त्यांना देऊ. हा विश्वास जे जिवंत विश्वासक आहे त्यांच्यापर्यंत मांडण्यात आला आणि अनेक सारे लोक याच्यामध्ये वाढत गेले. हुतात्मे, संत, प्रेषित, विशेषतः येशू ख्रिस्त आणि मरिया यांच्या विशेष चांगुलपणामुळे पापमुक्तता शक्य झाली. आता त्यांच्यामध्ये हा भाग आहे की पापमुक्तता कोणाकोणामुळे मिळते? प्रभू येशू ख्रिस्त, मरिया, हुतात्मे, संत, प्रेषित यांच्यामुळे. त्यांची गुणवत्तेच्या खजिन्यात साठवण्यात आली आणि त्यांच्या जीवनात गुणवत्तेची कमतरता राहिली. त्यांच्या नावे खजिन्यातील गुणवत्ता स्थलांतरित करण्यात येते. पेत्राचा वारस पोप असल्याचे ठासून सांगण्यात येते. तो या खजिन्याच्या किल्ल्यांचा नियंत्रक आहे आणि खजिन्यातून त्यांच्या नावे गुणवत्ता करून लोकांना तो या मामूली शिक्षेपासून मुक्त करू शकतो. अजून एक मोठं लाय आपण ज्याला म्हणतो, खोटेपणा, जो सर्वांसमोर असत्य मांडण्यात आला, तो अशा रीतीने आहे की तुमच्या अपराधांची क्षमा ही या व्यक्तीद्वारे मिळेल, कारण पोप याला पेत्राचा वारस हक्क मिळालेला आहे आणि तो या सर्व गोष्टी पुढे चालवत आहे. आणि म्हणून जोपर्यंत त्याच्याद्वारे तुम्हाला काही प्राप्त होत नाही, तुम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये पुढे जाऊ शकत नाही. एक वेळ अशी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे. आज आपण सर्वजण ख्रिस्तापर्यंत जातो आणि ख्रिस्ताद्वारे आपल्या सर्वांना सर्व गोष्टी प्राप्त होत आहेत. परंतु एक वेळ अशी आहे ज्या वेळेमध्ये या लोकांना जोपर्यंत पोपद्वारे सांगण्यात येत नाही, तोपर्यंत तरी पुढे जाता येत नाही ख्रिस्ती जीवनामध्ये. मग ते पाप क्षमेद्वारे असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीद्वारे असेल. समजून घ्या की लोकांची आध्यात्मिक भुलवणूक कशी होत आहे. जे देवाचं वचन आहे ते देवाचं वचन फिरवून सांगण्यात येत आहे, असत्य रीतीनं मांडण्यात येत आहे, सत्य रीतीनं मांडण्यात येत आहे, जे ऑलरेडी असत्य आहे. 6वा मुद्दा आहे अंतिम सत्ता मंडळीच्या हाती. शतकानुशतके मंडळीने विधर्मी विश्वास, सण, प्रतीके यांचा स्वीकार केला. या घृणेबद्दल आवाज जेव्हा उठवण्यात आला, तेव्हा रोमच्या मंडळीने बायबलचा अर्थ सांगण्याची जबाबदारी किंवा अधिकार फक्त स्वतःकडे राखून ठेविला. आता पुढं अनेक लोक हे बायबल वाचत गेले. अनेक लोक बायबल स्वतःपर्यंत, काही लोक बायबल स्वतःपर्यंत घेऊन याचं वाचन करू लागले आणि त्यांना समजू लागलं की ज्या गोष्टी आपल्यापर्यंत सांगण्यात येत आहेत त्या तर शास्त्रामध्ये नाही. आणि याबद्दल ज्यावेळेस आवाज उठवण्यात आला, प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळेस मंडळी असं म्हणत आहे की हा अधिकार किंवा बायबल स्पष्ट करण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे, म्हणजे जे आम्ही सांगू तसंच होईल. आता इथपर्यंत मी थोडंसं थांबेन आणि आपण विचार करूया की जे काही लादण्यात येत आहे, जर आज देखील असं मंडळीमध्ये असतं, आज जर या गोष्टी लागू केल्या तर चित्र पूर्ण रीतीने वेगळं असेल. जोपर्यंत मंडळी सांगत नाही की या व्यक्तीचं तारण झालेलं आहे, तोपर्यंत तरी तो व्यक्ती अजून पापामध्ये आहे. जोपर्यंत मंडळी सांगत नाही की तुम्ही देवाचं वचन असं म्हणतं, तोपर्यंत आपल्याला वचन देखील पाठ होऊ शकत नाहीत. आज अनेकांच्या मुखामध्ये, मनामध्ये, अंतःकरणामध्ये वचन आहेत, घरामध्ये वचन आहेत, परंतु ही वेळ अशी आहे की ज्या वेळेत लोकांपर्यंत वचन अवेलेबल नव्हते. फक्त मंडळी आणि मंडळी. आणि अशा रीतीनं बायबल नाही तर मंडळी अंतिम सत्ता बनली. आणि ती परिस्थिती, ती वेळ अशी आहे की जिथं शास्त्रापेक्षा जास्त महत्व मंडळीला दिलं जात आहे. म्हणजे त्यांनी स्वतःकडे रोखून किंवा राखून ठेवलेलं आहे की या रीतीनंच सर्व गोष्टी होतील. मंडळी जे सांगत आहे तसंच झालं पाहिजे. मंडळीने पुढे दर्शवले की दैवी सत्याचे 2 उगमस्थान आहेत, पवित्र शास्त्र आणि कॅथलिक परंपरा. आता पुढे आपण शिकूया की प्रोटेस्टंट कशा रीतीने उदयास आला. आता इथं 2 गोष्टी सांगण्यात आल्या. काय सांगण्यात येत आहे की दैवी सत्याचे 2 उगम आहेत. ते म्हणजे एक तर पवित्र शास्त्र आणि दुसरे आहे कॅथलिक मंडळी. हेच सत्य आहे आणि हेच सत्य तुम्हाला सांगण्यात येईल. याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवायचा आहे, या 2 गोष्टीवर. यामध्ये मंडळीच्या फादरनी किंवा लिखाण, मंडळीच्या संमतीने केलेले हुकूमनामे, स्वीकृत संप्रदाय आणि मंडळीचे विधी यांचा समावेश करण्यात आला. जेव्हा मंडळीची शिकवण पवित्र शास्त्रानुसार नाही, परंतु परंपरेने आलेल्या रूढीप्रमाणे असली तर ती स्वीकारण्यात येत असे. पवित्र शास्त्रात विहित केलेल्या तत्वांचा अर्थ सांगण्याचा अधिकार
साधारण व्यक्तीला नव्हता. तो अधिकार फक्त कॅथलिक मंडळीलाच होता. जेव्हा आता मंडळीची शिकवण पवित्र शास्त्रानुसार त्यांच्यासमोर मांडण्यात येत असे, त्यांचा ते स्वीकार करत नव्हते. परंतु त्यांच्यामध्ये ज्या विधर्मी गोष्टी आहेत, त्या ज्यावेळेस मांडण्यात येत होत्या, त्या ते लगेच एक्सेप्ट करत होते. आणि हेच कारण पुढे जाऊन आपल्या लक्षात येतं, की मंडळी म्हणत आहे, की हा अधिकार फक्त आम्हाला आहे, की काय मंडळीमध्ये कोणती सेवा, कोणता विधी रुजू करायचा. नवदिन उदय. 14व्या शतकात आता आपण इथून पुढे बघणार आहोत, की बदल कसे घडत गेले, धर्म सुधारणा कशी घडत गेली, कोणत्या व्यक्तींद्वारे याची सुधारणा करण्यात आली. आता 1, 2, 3 नावं आपण पाहणार आहोत. 14व्या शतकात जॉन विक्लिफने इंग्लंडमध्येच नाही तर संबंध ख्रिस्ती जगात धर्म सुधारण्याची हाक दिली. ज्या काळात बायबलच्या प्रती विरळ होत्या, त्या काळात त्याने संबंध बायबलचे इंग्रजीमध्ये भाषांतर करून दिले. केवळ ख्रिस्तामधील विश्वासाद्वारे तारण प्राप्ती होते आणि फक्त पवित्र शास्त्र बिनचूक आहे, या शिकवणीने प्रोटेस्टंट धर्म सुधारणेचा पाया घातला. 14वं शतक ज्यावेळेस होतं, या शतकामध्ये जॉन विक्लिफ नावाचा व्यक्ती आहे, ज्याने इंग्लंडमध्येच नाही तर सर्व ख्रिस्ती जगामध्ये धर्म सुधारणा आणली. कशाद्वारे? तर जे पहिलं ट्रान्सलेशन आहे, मूळ भाषा त्यांची जी होती लॅटिन त्यावेळेस जी चालू होती, त्याच्यापासून त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं होतं. आणि मग हे भाषांतर अनेक लोकांपर्यंत गेलं, अनेक लोकांनी वाचन केलं. आता ही एक चळवळ झाली, कारण हे पूर्ण रीतीनं मंडळीच्या विरोधामध्ये जाऊन करण्यात येत आहे. जे मगाशी आपण वाचलं, की मंडळीऐवजी कोणी वाचू शकत नाही, कोणाजवळ प्राप्त होऊ शकत नाही, या व्यक्तीनं त्याची अनेक सारी पत्र स्वतःजवळ ठेवली, अनेक साऱ्या गोष्टी स्वतःपर्यंत आणून त्याचं स्वतःहून भाषांतर करून लोकांपर्यंत सत्य मांडण्यात आलं. इथून पुढे अजून आपण शिकणार आहोत, की जे आज आपण शिकवतोय, जे आज आपण शास्त्रामधून मंडळीमध्ये मांडण्यात येतं, की शास्त्र देवाचं वचन आपल्याला असं शिकवतं, याची सुरुवात आपल्या मंडळीद्वारे नाहीये. याची सुरुवात ही तेव्हापासून आहे, त्या लोकांनी केली आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे, की या चुकीच्या गोष्टी. कारण ते त्या युगामध्ये होते. ही लोकं त्या सर्व गोष्टी भोगत होते. त्यांनी या गोष्टींचा सामना केला आणि मग ते आपल्याला सांगत आहेत, शिकवत आहेत, की या चुकीच्या गोष्टी आहेत. म्हणून त्यांनी ही गोष्ट मांडली, की ख्रिस्तामधील विश्वासाद्वारे तारण प्राप्ती होते आणि फक्त पवित्र शास्त्र बिनचूक आहे, या शिकवणीने प्रोटेस्टंट धर्म सुधारणेचा पाया घातला. कालपर्यंत आपण पाहिलं, कॅथलिक मंडळी सांगत आहे, की मंडळी ही बिनचूक आहे. पण शास्त्र आपल्याला शिकवतं आणि जॉन विक्लिफनं हे मांडलं, की पवित्र शास्त्राऐवजी कोणती गोष्ट बिनचूक नाही किंवा पवित्र शास्त्रच आहे जी पूर्ण रीतीनं अचूक अशी आहे, ज्याच्यामध्ये कोणतीही चूक आपल्याला सापडत नाही. त्याच्याऐवजी त्याचं स्थान आपण दुसऱ्या कोणत्या गोष्टीला देऊ नये. धर्म सुधारण्याचा प्रभात तारा या नात्याने अज्ञानात बंदिस्त ठेवलेल्या विधर्मी चालीरीतीच्या बंधनातून ख्रिस्ताच्या मंडळीला मुक्त करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याला असं देखील म्हटलं जातं, की धर्म सुधारणेचा प्रभात तारा, मॉर्निंग स्टार त्याला म्हणण्यात येतं, ज्याच्यामध्ये रिफॉर्मेशन मधला मॉर्निंग स्टार जॉन विक्लिफ. आणि त्याच्याद्वारे या ज्या चालीरीती आहेत त्या सर्व बंद करण्यात येत आहे किंवा त्याच्यातून मुक्त करण्यात येत आहे. याची सुरुवात त्याच्याद्वारे झाली. व्यक्तीला मानसिक स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याच्या आणि धार्मिक प्रमादाच्या कचाट्यातून समस्त राष्ट्राला मुक्त करण्याच्या मोहिमेचे त्याने उद्घाटन केले. विक्लिफच्या लिखाणाने हस, जिरोम, लुथर आणि इतर पुष्कळांना जागृत केले. आतापर्यंत आपण खूप सारा भाग पाहिला. एक शेवटचा भाग आहे, तेवढा आपण वाचू. की एक व्यक्ती जर देवाशी पूर्ण रीतीनं प्रामाणिक आहे, तर तो व्यक्ती जर एखादी स्टेप देवासाठी घेऊ शकतो, तर खूप सारा बदल आपल्याला पाहायला मिळेल. हे मी यासाठी म्हणत आहे, की अनेकदा आपण इतर लोकांमध्ये मिसळून जातो. अनेकदा आपला हा स्वभाव झालेला आहे, की जर तो व्यक्ती असा आहे, तर आपली इच्छा होते, की मी देखील त्यांच्या समान असावं. मी देखील त्यांच्यातला असावा. त्या लोकांनी माझा स्वीकार करावा म्हणून मी माझी चालरीती बदलतो. मी त्यांच्याप्रमाणे वागायला सुरुवात करतो. परंतु प्रियजनो, ख्रिस्ती जीवन हे पूर्ण रीतीने वेगळं आहे. जर त्याचा स्वभाव जगिक आहे, तर आपल्याला जगिक होण्याची गरज नाही. जर तो व्यक्ती अजून देखील त्याच्या जुन्या गोष्टीतून बाहेर निघालेला नाही,
जुन्या स्वभावातून बाहेर निघालेला नाही आणि तो त्याच्यामध्ये किंवा त्यांच्या गटामध्ये आनंदी आहे, तर आपल्याला आनंदी होण्यासाठी त्यांच्यात सहभागी होण्याची आवश्यकता नाही. आपला आनंद ख्रिस्तामध्ये आहे. ही लोकं देखील म्हणू शकले असते, की काय गरज आहे? जे चाललंय ते चालू द्या. अनेक वेळेस हाच भाग आपण देखील मनामध्ये धरतो आणि सगळ्या गोष्टी सोडून देतो. ही सर्व वचनं प्रेरणा देणारी आहेत, की जर आपण विश्वासू आहोत, तर आपल्याद्वारे अनेक सारा बदल घडू शकतो. आज हा व्यक्ती 14व्या शतकामधला होता. आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत. 6 ते 7 वर्ष पाठीमागचं आपण आज शिकत आहोत, की या व्यक्तीनं काहीतरी सुधारणा आणली, जे पूर्ण जगाच्या मंडळीचा अधिकार ज्यांच्याजवळ होता, त्यांच्या विरोधामध्ये जाऊन. जिथं आपल्याला लक्षात येत आहे, की देवाचं वचन खाली जात आहे. आपण स्टँड घेतला पाहिजे. आपण पुढाकार घेतला पाहिजे, की देवाचं वचन कोणत्याही गोष्टीद्वारे कमी होऊ नये. मग ते आपल्या जीवनामध्ये असेल किंवा इतरांच्या जीवनामध्ये असेल. हा अधिकार परमेश्वर आपल्याला देतो, की तू मध्यस्थी कर किंवा तू या ठिकाणी उभा राहा. मार्टिन लुथर बद्दल आपण पुढचा एक भाग शिकूया. मार्टिन लुथर हा एक तापट, आवेशी, भावनाविवश आणि हट्टी असा एक धर्मसुधारक होता आणि अतिप्रखर व्यक्तित्व होऊन गेला आणि कोणाही पेक्षा त्याने लोकांना परत पवित्र शास्त्राकडे आणि विश्वासाने तारण या महान सत्याकडे नेले. म्हणजे इतर सर्व जे धर्मसुधारक होते त्यांच्यापेक्षा जास्त प्रभाव मार्टिन लुथरचा पडला, कारण याच्याद्वारे खरं रिफॉर्मेशन पूर्ण रीतीनं सुरू झालं. त्याचा अभ्यास असेल, त्याचं शिक्षण असेल, या सर्व गोष्टीद्वारे तो त्या सर्व लोकांना अगदी तंतोतंत सर्व गोष्टी मांडत होता, की तुम्ही कुठं चुकत आहात. वचनं आपल्याला काय सांगतात. आणि हा व्यक्ती त्याचा स्वभाव आपल्याला दिलेला आहे, की थोडा तापट, थोडा आवेशी, थोडा हट्टी, थोडा भावनाविवश होता वचनासाठी. कारण वचन जे सांगतं तेच मी करेन किंवा त्या रीतीनं चालेल. आणि त्यानं इतर कोणत्याही व्यक्तींद्वारे जे कोणी धर्मसुधारक झाले त्यांच्यापेक्षा जास्त लोकांना कन्व्हिन्स केलं, की जे तारण आहे ते फक्त विश्वासाद्वारे येतं आणि विश्वासानंच तारण आपल्याला मिळेल आणि या गोष्टीकडे अनेक साऱ्या लोकांना परत आणलेलं आहे. आपल्याला इतर कृत्य करत बसायची गरज नाही. पण याचा गैरअर्थ नाही घ्यायचा. याचा अर्थ असा नाही, की विश्वास ठेवला आणि सर्व गोष्टी पूर्ण झाल्या. त्यानं हे दाखवून दिलं, की जे चुकीचे कृत्य लोकांना दाखवण्यात येत होते, हे कृत्य केल्यानंतर मग तुमचं तारण होईल. तो भाग त्यांनी मोडून काढला. विश्वासकांनी पवित्र शास्त्राखेरीज दुसऱ्या कोणाकडूनही अधिकाराची अपेक्षा करू नये, असे घोषित करून लुथरने लोकांची नेत्रे, मानवी कर्म, प्रिस्ट, प्रायश्चित्त यांच्यापासून वळवून वरती केवळ त्यांच्या मध्यस्थ आणि उद्धारक या ख्रिस्ताकडे रोखली. परत एक वार मार्टिन लुथरने ही गोष्ट केली. या सर्व गोष्टीतून त्यांनी बाहेर यावं आणि आपलं सर्व लक्ष ख्रिस्ताकडे केंद्रित करावं. आपला केंद्रबिंदू, विश्वासाचा केंद्रबिंदू येशू ख्रिस्त आहे. तो जे सांगत आहे जर ते आपण एक्सेप्ट करत गेलो, त्याच्याप्रमाणे चालत गेलो, त्याच्याप्रमाणे वर्तत गेलो, तर नक्कीच आपण स्वर्गीय राज्यापर्यंत जाऊ. आपल्याला इतर मध्यस्थांची किंवा इतर कार्याची गरज नाही. त्याने उद्गार काढले, की माणसाच्या कर्माने पाप केलेल्याचा अपराध कमी होणे किंवा त्याची शिक्षा टाळणे हे कधीही शक्य नाही. केवळ देवचरणी पश्चाताप वृत्ती धारण करणे आणि ख्रिस्तावरील विश्वास प्रगट करण्याने पापी लोकांना तारण प्राप्त होईल. सर्व पापी लोकांना तारण कशामुळं? ही आपली पाप कबुली परमेश्वराजवळ आणि ख्रिस्तावरील विश्वास जर आपण प्रगट करत आहोत. हे यासाठी कारण जे तारण आहे ते आपल्या सर्वांसाठी एक दान आहे किंवा एक गिफ्ट आहे. ते फुकट देण्यात आलेलं आहे. ते आपण विकत घेऊ शकत नाही. कोणतीही चांगली कर्मे करून मग आपण ते मिळवून घेऊ शकत नाही. तारण आपल्यासाठी फ्री गिफ्ट आहे आणि हे फक्त देवापासून येतं. त्याच्या कृपेचा क्रय-विक्रय करू शकत नाही. पाप विमुक्तीच्या विधी संस्कारामुळे नव्हे, तर वधस्तंभावरील खेळलेल्या तारणामुळे, सांडलेल्या रक्तामुळे माणूस आशा धरू शकतो. कोणत्याही विधीद्वारे आपल्याला तारण मिळणार नाही. तारण फक्त ख्रिस्ताद्वारे आहे आणि त्यानं सहन केलेल्या वधस्तंभाद्वारे आहे. म्हणून आपलं लक्ष आपण प्रभुभोजनाच्या विधीमध्ये परत वधस्तंभाकडे लावतो. हे दररोज लावणं गरजेचं आहे. दररोज आपल्याकडे आपलं याच्याकडे लक्ष असावं, की मला त्याच्यामुळे जर तारण मिळत आहे आणि जर फ्री मिळत आहे, तर त्याची मी व्हॅल्यू करावी. त्याचा मी माझ्या जीवनामध्ये अधिक सन्मान करावा. कारण हे देवाचं दान आहे. आपण शेवटच्या भागापर्यंत जाऊ, की जिथं आपल्याला लक्षात येतं, की अनेक असे वर्ष गेले, की ज्या वर्षामध्ये
या लोकांची सत्ता राहिली 1260 वर्ष आपण शिकलो. त्याच्यामध्ये या लोकांनी अधिक कार्य केलं. परंतु याच वेळेमध्ये हे धर्मसुधारक आले आणि त्यांच्या मोहिमेद्वारे अनेक सारी सत्य उघडकीस आलेली आहे. त्यांच्यामध्ये आपल्या लक्षात येतं, की मृतांसाठी प्रार्थना करणं, संतांची व त्यांच्या अवशेषाची पूजा करणं, हे लक्षात घ्या, की एकदा व्यक्ती मरण पावला, त्या व्यक्तीसाठी तुम्ही प्रार्थना करू शकत नाही. परंतु ही लोकं त्या मेलेल्या व्यक्तीसाठी प्रार्थना करत होती. एकदा तो व्यक्ती मरण पावला, मग आपण त्याच्यासाठी म्हणू शकत नाही, की ख्रिस्ता तू ज्यावेळेस येशील त्याची आठवण कर किंवा त्याला स्वर्गीय राज्यामध्ये घे. हे मरणानंतर आपण म्हणू शकत नाही, कारण त्याचा भाग आता संपला. परंतु या गोष्टी चालू होत्या. मृतांसाठी प्रार्थना, संतांची, त्यांच्या अवशेषांची पूजा अनेक ठिकाणी केलं जातं. जर आपण घरामध्ये या गोष्टी करत असाल, तर थोडं जागृत व्हा. जे मेलेले लोकं आहेत किंवा जे मरण पावलेली लोकं आहेत, त्यांचे फोटोला हार घालणे, पूजा करणे आणि इतर सर्व गोष्टी करणं, हे आपल्या ह्याच्यानुसार नाही. कबरेवर जाऊन देखील या गोष्टी करत राहणं, हे शास्त्रानुसार नाही. मांस ते पालन, मरियाची आराधना, पर्गेटरी, प्रायश्चित्त, पवित्र जल, याजकीय ब्रह्मचर्य, जपमाळ, पाखंडी मताची चौकशी करणारी धर्मसभा आणि प्रभुभोजनातील द्राक्षरस व भाकरी यांचे ख्रिस्ताचे शरीर व रक्त होत असणे मानणे, मृत्यूसमयी तेल लावण्याचा विधी आणि यावरील इतर सर्व चुकीची शिकवण. या इतर सर्व गोष्टी आहेत. आता एक-एक आपण सांगत गेलो, थोडासा अजून आपल्याला वेळ लागेल, बट समजून घ्या, की या सर्व गोष्टी ज्या विधीप्रमाणे मांडण्यात येतात, ज्या चुकीच्या आहेत, चालीरीती होत्या, त्या देवाच्या वचनातून आलेल्या नाहीत. इतर रूढीतून आलेल्या आहेत, ज्या आपल्यामध्ये लागू करण्यात आल्या, लादण्यात आल्या, म्हणून आपण यांच्या विरुद्ध उभे राहतो. म्हणून आपण वचनासाठी उभे राहत आहोत. या सर्व गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. विश्वास आणि नैतिक आचार यांचे प्रमाण केवळ बायबल आणि बायबलची मूलभूत तत्वे प्रोटेस्टंटच्या विचारांचा पाया ठरली आणि सर्व मानवी संप्रदाय पवित्र शास्त्राच्या अंतिम अधिकाराखाली येतात. अशी विचारसरणी सर्व सुधारकांची राहिली. धार्मिक विश्वासाच्या बाबतीत पोप, धर्मसभा, मंडळीचे फादर, राजे किंवा तज्ञ विद्वान व्यक्ती यापैकी कोणीही विवेक बुद्धीवर स्वामित्व गाजवू शकत नव्हते. खरोखर ख्रिस्ती जग निद्रेतून खडबडून जागे होते आणि अनुषंगानं पुष्कळ देशात धार्मिक स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. हा भाग शेवटचा आणि आपण थांबत आहोत. भारत देश जवळपास 150-200 वर्ष गुलामगिरीमध्ये होता. बरोबर. आपण जरी 15 ऑगस्टला काय करतो, सेलिब्रेट करतो, परंतु आपल्याला अजून माहित नाहीये, की नेमकं स्वातंत्र्य काय? अजून देखील आपण वेगळ्या विश्वामध्ये आहोत, वेगळ्या विचारांमध्ये आहोत. जोपर्यंत आपण त्या गोष्टींमधून जात नाहीत, तोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही, की खरं स्वातंत्र्य काय असतं. जोपर्यंत गुलामगिरीमध्ये आपल्याला लक्षात येणार नाही, की गुलामगिरी काय आहे, आपल्याला स्वातंत्र्य कळणारच नाही. तशाच रीतीने हा भाग होता, की धार्मिक स्वातंत्र्य या लोकांना अजिबात नव्हतं. या लोकांनी सहन केलं, की आमच्यावर धार्मिक गोष्टी लादण्यात येत आहेत. आणि या व्यक्तींद्वारे जॉन विक्लिफ असेल, मार्टिन लुथर असेल, यांच्याद्वारे धार्मिक चळवळ सुरू झाली, सुधारणेची चळवळ सुरू झाली आणि या वचनांचा पूर्ण जगानं स्वीकार केला आणि म्हणून आपण पाहतो, की ख्रिस्ती लोकांमध्ये 2 गट पडले, कॅथलिक आणि प्रोटेस्टंट. हे 2 वेगवेगळे आहेत. दोघांची विचारसरणी वेगळी आहे, दोघांचे तत्व वेगळे आहेत. काही अशा गोष्टी आहेत, ते देखील आपले शेवटी बांधवच आहेत. सर्व जगातले लोक बांधव आहेत. परंतु ज्या चुकीच्या शिकवणी आहेत, त्याच्या विरुद्ध आपण उभे राहत आहोत, कारण ख्रिस्त हा सत्य आहे. जो सत्याचा देव आहे, त्या सत्यासाठी आपण नेहमी उभं राहणं आणि जे सत्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला देवाजवळ घेऊन जाईल, त्या वचनाच्या आधारेच आपला विश्वास पुढे चालू ठेवणं, ख्रिस्ती प्रवास चालू ठेवणं, हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. आज परमेश्वर करो, की जर आपण कोणत्याही अशा चुकीच्या, असत्य गोष्टींच्या चालीरीतीमध्ये अजून आपण आहोत, विधर्मी गोष्टींच्या अधिकाराखाली अजून देखील आपण आहोत, अजून देखील जर आपण सुटलेले नाही, तर परमेश्वर करो, की त्याच्या सत्याद्वारे आणि या वचनाच्या उलगड्याद्वारे आपल्या सर्वांना मार्गदर्शन मिळो आणि आपल्या जीवनामध्ये धार्मिक स्वातंत्र्य प्राप्त हो. परमेश्वर आजच्या भागाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.